गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुविण नाही तुझा आधार, गुरुविण नाही तुझा आधार. चढता पडता कोठे अळता तोच नेत असे पार. गुरुविण नाही तुझा आधार, गुरुविण नाही तुझा आधार. गुरु परमेश्वर गुरु माऊली, गुरु परमेश्वर गुरु माऊली सदा कृपेची होत सावली, सदा कृपेची होत सावली. भक्तांसाठी गुरु होऊनी, भक्तांसाठी गुरु होऊनी देव घेई अवतार. गुरुविण नाही तुझा आधार, गुरुविण नाही तुझा आधार. स्मरण करावे नाम वदावे, स्मरण करावे नाम वदावे. वंदन करिता पूजिता भावे, वंदन करिता पूजिता भावे. प्रसन्न होते गुरु माऊली, प्रसन्न होते गुरु माऊली. सुख दे अपरंपार, गुरुविण नाही तुझा आधार. सुख दे अपरंपार, गुरुविण नाही तुझा आधार. शरण तुम्हाला आम्ही गुरुवर, शरण तुम्हाला आम्ही गुरुवर. जगा दिसू द्या तुमचे अंतर, जगा दिसू द्या तुमचे अंतर. या मायेतून सत्य रूप तव होऊ द्या साकार, या मायेतून सत्य रूप तव होऊ द्या साकार. जर गुरु जर नाही तुझा आधार. जय गुरुदेव श्री गुरुदेव नाही तुझा आधार. जय गुरुदेव श्री गुरुदेव नाही तुझा आधार. गुरुविण नाही तुझा आधार. रडता पडता कोठे अडता तोच नेत असे पार. गुरुविण नाही तुझा आधार, गुरुविण नाही तुझा आधार, गुरुविण नाही तुझा आधार. जय गुरुदेव. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई. सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. आणि ऋताताईंच्या नंगाताईंच्या समवेत आपल्या सर्वांचं ध्यानामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी इच्छा मी आज व्यक्त करते. आणि एक गाणं म्हणते. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ म्हणा,
हा जन्म नाही पुन्हा, हा जन्म आहे दत्त प्रभूंचा, हा जन्म आहे दत्त प्रभूंचा, हा जन्म आहे दत्त प्रभूंचा. हरी ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा, हा जन्म आहे स्वामी कृपेचा, हा जन्म आहे स्वामी कृपेचा, हा जन्म आहे स्वामी कृपेचा. हरी ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा, हा जन्म आहे स्वामी सेवेचा, हा जन्म आहे स्वामी सेवेचा, हा जन्म आहे स्वामी सेवेचा. हरी ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा, हा जन्म आहे स्वामी भक्तीचा, हा जन्म आहे स्वामी भक्तीचा, हा जन्म आहे स्वामी भक्तीचा. हरी ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरी ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. खूप छान छान. ज्या आधी राहिली का दीपाली, ठीक आहे. उज्ज्वलाताई काय उज्ज्वला दरेकर. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. मी थोडं आज बोलू का तुमच्या सर्वांच्या परवानगीने गुरूंबद्दल, आपल्या अनघाताई आणि ऋताताई यांच्याबद्दल थोडस बोलावं असं वाटतंय, म्हणून मी बोलतेय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. मी या ग्रुपला साधारणतः 2023च्या फेब्रुवारीला मी जॉईन झाले आणि तेव्हापासून मी अनेक वेळा माझे अनुभव कथन केलेत. पण आज गुरुपौर्णिमा आहे. ज्यांच्याकडनं आपण काही शिकलो, काही गुण घेतले, त्यांना आपण गुरुस्थानी ठेवावं असं मला वाटतं आणि त्या निमित्ताने मी आज थोडंसं बोलणार आहे. खरं तर मी हे मागे सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा सांगण्याची चूक होत आहे, पण तरी सुद्धा मला ही कृतज्ञता भाव मला व्यक्त करायचा आहे. साधारणतः डिसेंबर 2023ला म्हणजे फेब्रुवारीच्या त्या ह्याच्यात फेब्रुवारी 2023ला मी जॉईन झाले. त्याच्यानंतर मला खूप साऱ्या आयुष्यात माझ्या उलथापालथ झाल्या. नोकरीत मला अनेक त्रासांना मी सामोरी जात होते. माझ्या 35-36 वर्षाच्या सेवेमध्ये मला असे लोक भेटला, म्हणजे असे अधिकारी मला भेटले नव्हते, तसा अधिकारी मला तो भेटला आणि अतिशय वाईट दिवस माझ्या माथी आले होते. आणि त्याच वेळेला या ग्रुपची ओळख मला झाली आणि माझे दिवस पालटले म्हणायला हरकत नाही. आपण काही सेवेमध्ये काही आपले इमेज खरं तर आता अध्यात्माच्या दृष्टीने ती चुकीची गोष्ट आहे, पण ज्या वेळेला आपण व्यवहारात वागतो तेव्हा काही गोष्टी आपल्या इमेज मध्ये तयार होतात, कामाच्या बाबतीतल्या वगैरे, तर त्या इमेजला तडा जाईल अशा गोष्टी माझ्याकडनं म्हणजे अशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडत होत्या आणि माझ्या मनात VRSचे पण विचार येत होते. माझ्या मनात अशी भावना पण होती. मागे मी ताईंना पण सांगितलं होतं की माझ्याकडून ही नोकरी व्यवस्थित पूर्णपणे होती का नाही, कारण माझे आई वडील दोन्ही अर्ध्यातनं गेले होते. 55व्या वर्षीच त्यांचं निधन झालं होतं. त्यांनी आपली सेवा पूर्ण करू शकले नव्हते आणि माझं वयही तेच होतं, 55-56च्या दरम्यान. आणि मला असं ती भीती होती. पण या ध्यानामुळे मला या भीतीतनं अतिशय अलगदपणे मी बाहेर आले
त्यानंतर आता ही गोष्ट जुनी झाली. त्यानंतरची गोष्ट म्हणजे माझ्या जावयांच्या आयुष्यात पण एक खूप मोठी उलथापालथ होत होती. आपण सगळे जाणताच गुरुदत्त शेळके यांना. आणि मी सहज त्यांना म्हटलं, की तुम्ही ऑपरेशन करणार आहात, कारण मला माहित होतं, की आपलं कोण किती ऐकतं हे पण आपण पारखून घेतो. तर त्यांना मी अगदी विनंती केली, की तुम्ही एका ग्रुपला जॉईन होता का? बघा तुम्हाला कसं वाटतंय. आणि ठीक आहे, तुमचं ऑपरेशन ठरलेलं आहेच आहे. मला काहीच म्हणायचं नाही याच्यावर. आणि ते माझ्याही विनंतीला म्हणजे माझ्या म्हणण्याला ते मान्य झाले. कारण त्यांचं इतकं दुखणं होतं, की कोण काय म्हणेल ते ते करत होते. आणि ते जॉईन झाले आणि त्यांच्यामध्ये सुद्धा कायापालट झाला. ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात खूपच म्हणजे आता काय मला शब्द नाहीयेत त्याला सांगायला. आणि अशा तऱ्हेने त्यांचं आयुष्य बदललं. ते अध्यात्मात आले. त्यांचं मागच्या जन्माचं कार्य पुढे चालू झालं जणू. शंकर महाराजांचा मठ त्यांच्या हातून झाला. आज कित्येक वर्ष त्यांच्या आई त्याच्यासाठी प्रयत्न करत होत्या. पण तो पूर्ण नाही झाला. जे जे कार्य ज्याच्या हातून ठरलेलं असतं ना, ते होतं. त्याचा अनुभव, त्याची प्रचिती आली. आणि त्यांच्यावरची ही मळभ दूर झालं आणि ते या अध्यात्माला जोडले गेले. त्यांच्या हातून हे शंकर महाराजांच्या मठाचं कार्य पूर्ण झालं. खरंच हे खूप मोठं भव्य-दिव्य आहे. छोटीशी गोष्ट असते, पण तरी सुद्धा त्यावेळेला ती गरज असते. म्हणजे म्हणतात ना, तलवारीचं काम सुई नाही करू शकत आणि सुईचं काम तलवार नाही करू शकत. त्याप्रमाणे झालं. म्हणजे ज्याची जशी गरज असते, तो आपल्या आयुष्यात येतो आणि गुरुरूपाने आपलं कसं काम पुढे नेतो, याचं उदाहरण आहे. अनघाताईंनी शिकवलेलं नवविधा भक्ती, त्यांचं प्रत्येक चक्रांवरचं रंगातून उपचार करणं, हे खूप भावलं. आता खूप दिवस झाला अनघाताईंना ऐकलं नाहीये. त्यांची पण आम्हाला खूप उत्सुकता लागलेली आहे. प्रत्येक चक्राची इतकी माहिती सुंदर सांगितली, की जी आम्हाला खरंच कुठे मिळाली नसती. आता सहज मी वही चाळत होते माझी. अनेक गोष्टी त्याच्यातनं समोर आल्या. आपल्या प्रत्येक चक्रांवरचे 18 लेयर्स, मधमाशीच्या पोळांसारखं त्याच्यात कसं काय साठत राहतं. दबलेल्या भावना आपल्या कशा नसा-नसात शिरतात आणि आपल्या दुखण्यांच्या रूपाने बाहेर येतात. त्याचं पण एकदा ज्ञान आपलं पुन्हा घासलं पाहिजे असं मला वाटतं. आणि पुन्हा-पुन्हा जरी त्याची पुनरुक्ती होत असली, तरी काही विद्यार्थी कच्चे असतात. त्यांच्यासाठी आपल्याला घोटवून घेणं, त्यांच्याकडनं उजळणी घेणं महत्वाचं असतं. त्याप्रकारे आपण करावं असं वाटतं. खरं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही मागायचं नाही गुरुकडे. त्यांच्याकडे फक्त त्यांच्या प्रती कृतज्ञतेची भावना अ, व्यक्त करायची असते आणि खूप धन्यता प्रगट करायची, कृतज्ञता प्रगट करायची आणि त्यासाठीच खरं मी बोलले. अनघाताईंनी टार्गेट द्यायच्या ह्याच्यामध्ये ध्यानामध्ये, की आज मी कोणाला बोलवलंय ओळखा बरं. खूप मजा येत होती. आणि त्यावेळेला आपल्याला काही दिसायचं, काही हे व्हायचं. आणि ऋताताईंनी तर घेतलेलं सीतायान, त्याच्यात आपल्याला दिलेली वेगळी दृष्टी सीतायानाकडे म्हणजे संपूर्ण रामायणाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी त्यामुळं मिळाली. त्याच्यानंतर शंकर महाराज, लहानू महाराज यांची झालेली ओळख, त्यांनी शिकवलेली अपर्णा क्रिया, वैदेही क्रिया, तेजोवलय क्रिया तर खूप माझ्याकडनं व्यवस्थित पूर्ण झाली आणि मला त्याचा अनुभवही खूप छान येतो. त्याच्यानंतर विनोबा भावे यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं. अशा अनेक गोष्टी आहेत, हजारो गोष्टी आहेत. मला या 2 मिनिटात सांगता येणार नाही. खूप वेळ होईल. पण आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या दोघी गुरुमाऊलींना खूप खूप साष्टांग दंडवत. आणि आज मी आपल्या चरणांपाशी कृतज्ञता भाव व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. खूप छान. या क्षणापर्यंत अनंत जन्मामध्ये माझ्याकडून जाणते अजाणतेपणे स्वेदज, अंडज, उद्बीज आणि जरायुज या चारही योनीमधील ज्या ज्या जीवांच्या बाबतीत अपराध घडला आहे, त्या सर्व जीवांची मी मनापासून क्षमा मागते. मला क्षमा करा. या क्षणाला ते सारे जीव जिथे असतील तिथे त्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, संपूर्ण आरोग्य, आर्थिक, शारीरिक, मानसिक ऐश्वर्य तसेच या विश्वातील जे जे त्यांच्या कल्याणासाठी असेल ते सारं त्यांना प्राप्त झालं आहे, अशी मी त्यांच्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते. मी त्यांना आशीर्वाद देते. तेजस्वी भव, ओजस्वी भव.
मी स्वतःला क्षमा केली आहे. ती मला आशीर्वाद देते. तेजस्वी भव. नमस्कार सर्वांना. रोहिणी ताई. सर्वांना नमस्कार. अनाघाताई, रुद्रताई नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. सुरू करायचे का ताई? गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आजचा खूप मोठा दिवस आहे. गोगावले काहीतरी म्हणताय, तर आपण ऐकूया का त्यांचं? बरं, ठीक आहे. रोहिणी ताई बोला ना. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. अनंत संसार समुद्र तारा नौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्यां वैराग्य साम्राज्यपूजनाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां. नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां. कवित्ववाराणसी निशाकराभ्यां दौर्भाग्यदावा बुधमालिकाभ्यां दूरीकृतारम्भ विपत्तिताभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां. नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां. नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां. अनघाताई, ऋताताई साष्टांग दंडवत प्रणाम आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. म्हणताय का वनिता? ऋताताई आणि अनघाताई यांना गुरुपौर्णिमेनिमित्त साष्टांग दंडवत आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. एक गीत सादर करते आहे मी. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. माय उभी गाय होनी पुढे वासरू पाहे वळुनी. माय उभी गाय होनी पुढे वासरू पाहे वळुनी. कृतज्ञतेचे श्वान विचारे पायावर झुकले. मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त
दत्त गुरु दिसले, चरण शुभम कर फिरता तुमचे, चरण शुभम कर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे, मंदिर बनले उभ्या घराचे, घुमटा मधुनी हृदय पाखरू, स्वानंदे फिरले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. तुम्हीच केली सारी किमया, हुतात झाली माझी काया, तुम्हीच केली सारी किमया, हुतात झाली माझी काया, तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. धन्यवाद. नमस्कार. सर्वांच्या वतीनं एक प्रसाद रूपी मागणं आहे. प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा, सहवास तुझाची घडावा, सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. निशिदिनी तव नाम स्मरावे, निशिदिनी तव नाम स्मरावे, विसर तुझा न पडावा देवा, विसर तुझा न पडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. हृदय मंदिर तुवा सुनी, हृदय मंदिर तुवा सुनी, ज्ञान योग मज द्यावा देवा, ज्ञान योग मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. हरी भजनामृत निशिदिन पाजुनी, हरी भजनामृत निशिदिन पाजुनी, जन्म मृत्यू चुकावा देवा, जन्म मृत्यू चुकावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. आत्मसुता हरी प्रसाद द्यावा, आत्मसुता हरी प्रसाद द्यावा, वियोग तुझा न घडावा देवा, वियोग तुझा न घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. सहवास तुझाची घडावा, सहवास तुझाची घडावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. एकच मिनिट. गुरु माता पिता गुरु बंधु सखा, गुरु माता पिता गुरु बंधु सखा, तुमच्या चरणासी ताई कोटी प्रणाम, तुमच्या चरणासी ताई कोटी प्रणाम, तुमच्या चरणासी ताई कोटी प्रणाम. धन्यवाद. काय बोलावं सुचत नाही. पण तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आमच्या दोघींकडनं. मेघाताई खूप खूप धन्यवाद.